हो ग, जा जा तू. आज रविवार ना, आज सगळ्यांना सुट्टी. मला अहो आईला कसली आली सुट्टी. वालाची उसळ माझ्या यशची, अहो मधल्या मुलाची फेवरेट डिश. आईला सगळ्यांच्याच फेवरेट डिश माहिती असतं, पण आईची फेवरेट डिश कुणाला माहिती असते का? मम्मा झालं का? होतंय ग बाई. ईशा, आमचं शेंडीफळ. आज काय ती पेरेंट मीटिंग आहे शाळेत. कॉन्व्हेंट मध्ये जाते काय, ती तिची शाळा, तिच्या मैत्रिणींच्या आया, म्हणजे कोणी डॉक्टर, इंजिनियर, सगळं हायफाय. आणि मी ही अशी हाऊसवाईफ. म्हणून ती तिच्या बाबांनाच घेऊन जाते शाळेत. मम्मा फ्लॅट इस्त्री करायची होती, तुला एवढं पण कळत नाही? भरल्या संसारात नवरा, मुलं, सासू सासरे यांच्यात इतकी रमले की लग्नाला 25 वर्ष कधी झाली समजलंच नाही. आपलं असंच होतं ना, सून म्हणून घरात येतो आणि सगळ्यांची आई होऊन बसतो. सगळ्यांच्या आवडीनिवडी हट्ट पुरवण्यासाठी मी धडपडत असते, आणि किती केलं तरी आई कमीच पडते. कोण आहे? हल्ली मुलांच्या रूम मध्ये जाण्याआधी परवानगी घ्यावी लागते. नाही, नशीब माझं जन्माला घालताना म्हणाले नाही परवानगी कुठे. अभि येऊ का रे? अहो जेवायला पाडू ना? घेऊन आलोय मी. आजही डबा परत? नसेल मिळाला वेळ. मग काय, आवडीचा पिझ्झा मागवला असणार. आता ना मलाच पिझ्झा शिकायला हवा. किती केलं तरी मी कमीच पडते. अभि, यश, इशू, हे, आई, बाबा. स्मरणशक्ती वाढते ना. मला? अहो मला कशाला, मी तर घरीच असते ना.